नमस्कार मित्रांनो, मी सूरज आढाव आपणा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत सिन्नर तालुक्यामधील खोपडी या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये। तर मित्रांनो, आज आहे यात्रा। मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त, लांबून लांबून भाविक भक्त दर्शनासाठी, देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहे। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक भक्तची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। देवाच्या दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी दत्तात्रय महाराजांची खूप सुंदर अशी या ठिकाणी मूर्ती आहे। या मूर्तीचं आपण दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकतो। मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। या ठिकाणी शेजारी लगेच भगवान श्रीकृष्णांची सुद्धा मूर्ती आहे। श्रीकृष्णांच्या मूर्तीचे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज दर्शन घेऊया। चला, खूप सुंदर असं मंदिर आहे या खोपडी गावामध्ये। खोपडी गाव हे दत्त मंदिरासाठी खूप फेमस आहे। तुम्ही बघू शकता सुंदर असं मंदिर आहे। येथे यात्रा भरलेली आहे। खूप यात्रेमध्ये सुद्धा खूप गर्दी आहे। आपण बघू शकता सर्व प्रकारचे पालवत त्या ठिकाणी आहे, खाण्याचे आहेत, त्याचबरोबर खेळणे आहेत। सुंदर अशी यात्रा भरलेली आहे। यात्रेचा पूर्ण आनंद घेतला। त्यानंतर रथयात्रा निघली, देवाला त्या ठिकाणी रथाकडे नेण्यात आलं, आपण बघू शकता। आणि सर्वजण सर्व भाविक भक्तांनी रथाचं दर्शन घेतलं। दरवर्षी ही यात्रा होत असते। खूप सुंदर पद्धतीची ही यात्रा होत असते। मी सुद्धा न चुकता दरवर्षी या यात्रेसाठी जात असतो। जर आपल्याला या दत्त मंदिरामध्ये दर्शनाला यायचं असेल तर सिन्नरवरनं कोपरगावला जाताना खोपडी या गावामध्ये हायवेच्या कडेलाच हे सुंदर असं दत्ताचं मंदिर आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद।